ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बेशिस्तपणा खपवून घेणार नाही असं म्हणणाऱ्या अजितदादांकडूनच पोलीस अधिकाऱ्याला दम। नैतिकदृष्ट्या अजित पवारांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार राहत नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस अधिकाऱ्यांशी असं कधीच बोलत नाहीत, संस्कार आणि अहंकार यामुळे अजितदादा असं बोलले। प्रकाश महाजन यांच्याकडून अजित पवार यांच्या संस्कारांचाच उल्लेख। अजित पवार यांचा आवाजच तसा आहे, आमच्याशीही ते त्याच टोन मध्ये बोलतात। त्यांच्याकडे मोबाईल नंबर मागितला, हा अजितदादांचा मोठेपणा। सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। सोलापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर मुरुम उपसा प्रकरणी 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल। सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। कार्यकर्त्यांना अजित पवारांना फोन लावल्यानंतर ग्राम महसूल अधिकाऱ्याची तक्रार। येवल्यावाल्याचा बोलण्याचा रोख वेगळा, मंत्रिपद देऊन भुजबळांना बळीचा बकरा बनवलं। हा GR आहे, त्यामुळे कोर्टात गेले तरी काहीही होत नाही, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। ओबीसी हा भाजपचा DNA असं भाजपचे नेते म्हणतात, मग ओबीसी आरक्षणाला धक्का लावायचा की नाही हे भाजपनं ठरवावं, मंत्री छगन भुजबळ यांच्याकडनं स्पष्ट। GR बद्दल भुजबळांना संशय, हैदराबाद गॅझेटचा सरसकट वापर केला तर ओबीसीमध्ये मोठ्या प्रमाणात नोंदी येतील असं भुजबळांना वाटतं। ओबीसी समाजाच्या उपसमितीमध्ये संभ्रम असणाऱ्या वाक्यांवर चर्चा होईल, मंत्री बावनकुळे यांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांचा संयम वाखाणण्याजोगा, खासदार संजय राऊतांकडून पुन्हा एकदा फडणवीसांचं कौतुक। GRमुळे मराठवाड्याला फायदा होणार, मराठवाड्याला काही मिळू नये अशी काही लोकांची भावना आहे, आम्ही कुणाच्या ताटातलं घेतलं नाही, मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य। पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा बारामतीत लक्ष्मण हाकेंचा मोर्चा। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला GRचा अर्थ समजावून सांगावा, मराठ्यांना टप्प्याटप्प्यानं ओबीसीमध्ये घुसवणार का, लक्ष्मण हाके यांचा सवाल। ओबीसींचं नुकसान नाही, हाकेंनी GRचा पुन्हा एकदा चांगला अभ्यास करावा, बबनराव तायवाडे यांचा सल्ला। तर हा GR काय हिब्रू भाषेत आहे का, आम्हाला न समजायला, हाकेंचा प्रत्युत्तर। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीमधून महापालिकेवर मराठी माणसाचाच भगवा फडकणार, मराठीच महापौर होणार, संजय राऊत यांचं वक्तव्य। देवरा यांची हकालपट्टी केली पाहिजे होती, तथाकथित भला माणूस शहाना घाबरतो का, मिलिंद देवरांच्या पत्रावरून राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। GR मध्ये 1921 आणि 1931च्या हैदराबाद गॅझेटचा उल्लेख, 1881 आणि 1901च्या हैदराबाद गॅझेटचाही उल्लेख करण्यात यावा, जरांगे यांची विखेंकडे मागणी। तर GR मध्ये दुरुस्ती करता येईल, राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे 29 जिल्ह्यांमध्ये 14,44,749 हेक्टर शेतीचं नुकसान। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्प्यात, शेतकऱ्यांना तातडीनं मदत देणार, भरणेंचं आश्वासन। अमरावतीच्या दर्यापूरमधील वडनेर गंगाई इथे बाग रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य, जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांकडून शेतमालाची वाहतूक, रस्त्याचं काम झालं नाही तर तीव्र आंदोलन करू, ग्रामस्थांचा इशारा। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरात मोठी उसळी, 24 तासात सोन्याच्या दरात 1,000 रुपयांची वाढ, सोन्याचा दर 1,06,900 रुपयांवर। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा विरोधात लुकआउट नोटीस जारी, मुंबई पोलिसांनी जारी केली लुकआउट नोटीस। दीपक कोठारी नावाच्या व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा दोघांवर आरोप। नेपाळमध्ये ट्विटर आणि मेटावर बंदी घालण्याचा मोठा निर्णय, मेटा आणि ट्विटरसह 26 सोशल मीडिया वेबसाईट्स बंद करण्याचे नेपाळ सरकारचे आदेश। यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी, हाथनीकुंड धरणातून नदीमध्ये विसर्ग सुरू, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जळगावमधील गिरणा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, गिरणा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू, 175 गावांचा सिंचनाच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। इंडिया आघाडीच्या संसदेमधील प्रमुख नेत्यांची 8 सप्टेंबरला बैठक, उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक, 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी मतदान। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।